नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत जालना कृषीतून बाजार समिती या ठिकाणी एका शेतकरी बांधवाच्या 6 गोण्या येल होत्या लाल तुरीच्या। आडत दुकान या ठिकाणी सचिन ट्रेडिंग कंपनी D24 या ठिकाणी ही जी तूर आहे हिला 9,000 रुपये 9,001 रुपये बाजार भाव लागला आहे। पुढे जे व्यापारी आहे त्यांच्याकडून बी आपण थोडक्यात जाणून घेऊया व जे शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून बी 1-2 मिनिटाचं माहिती जाणून घेऊया की त्यांनी कधी हिची लागवड केली ती, काय उतारा आला, किती क्षेत्रामध्ये लागली होती आणि कसं वाटतं तुम्हाला हे पीक, थोडक्यात विचारू आपण त्यांना पुढे व्हिडिओमध्ये। व जे आडत दुकानदार आहे ते बी जर बोलले तर त्यांच्याकडून बी जाणून घेऊया की सध्या आवक कशी आहे, काय आहे। या ठिकाणी आपण येईल आहे सचिन ट्रेडिंग कंपनी, त्यांचे मालकासोबत आपण बोलत आहोत की दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा, आपल्या दुकानाचा परिचय द्या। माझे दुकान नंबर D24 सचिन ट्रेडिंग कंपनी। हां, मी मालक सचिन सारडा। इथे धामणगावची तूर आलती, फुलंब्री तालुक्यातली धामणगाव। धामणगावची तूर संजय डिडोरे शेतकरी आहे। अर्ध्या एकरमध्ये त्याला 6 गोण्या तुरी झाल्या आहे। अर्ध्या एकर हो, बरं। आणि चारू व्हेरायटी म्हणूनही बेस्ट क्वालिटी तूर आहे। इथं गणेश नन्नावरे यांनी घेतलेली तूर आहे। बरं बरं। हो, सध्या तुरीची आवक कशी आहे बरं? बऱ्यापैकी चालू झाली आता, थोडी समजा। लाल तुरीवर आहे सध्या? लाल तुरीचं लवकर यायला लागलं थोडं बरं। मार्केट। पांढरी तूर कशी मार्केटमध्ये आहे की नाही? आले ना मार्केटमध्ये पांढरी नवीन आली तूर, का? आली नवीन। बरं बरं। आणि जी आता पांढऱ्या तुरीला कमीत कमी काय बाजार भाव आहे? कमीत कमी 8,000, जास्तीत जास्त 9-9,500 लोक भाव आहे। पांढरीला हा, लाल बी 7,500 पासून 9-9,500 लोक भाव आहे। माल पाहून समजा? हा, क्वालिटी पाहून। थोडा ओलावा असल्यामुळे थोडं एखादा वक्कल कमी विकतो समजा, बरं बरं। पण ही बेस्ट वाळेल माल होतं तर 9,000 विकला आहे। बरं बरं। हे शेतकरी आहे संजय डिडोरे। बरं बरं। सध्या जी हाराशीवरची जी खरेदी होऊ राहिली का? हाराशीवर नाही, हाराशी झालं भविष्यात हाराशीवर होईल का मॉइश्चर होईल? नाही, हाराशीवर होऊन जाईल। तुरीची खरेदी हाराशीवर होऊन जाईल। बरं बरं। त्या वातावरणात काही प्रभाव राहतो का? जे आभाळ आलं किंवा तर भावात काही फरक पडतो का? नाही, काही फरक पडत नाही। तुरीच्या बाबतीत नाही, काही नाही? क्वालिटीचे माल आहेत त्याला काही फरक पडत नाही। बरं बरं। बाजूला शेतकरी आहे, दादा पहिला आपलं संपूर्ण नाव सांगा। माझं नाव संजय शेषराव डिडोरे, राहणार धामणगावचं आहे, फुलंब्री तालुका, जिल्हा संभाजीनगर। बरं बरं। किती 8 एकर क्षेत्र लावली होती का आपण? हो, तर हिची लागवड कधी केली ती बरं? साधारण हे 7 जूनला। 7 जूनला। हो तर लवकर येणार वाने घे हो, म्हणजे आणखीन जे आपल्या पांढऱ्या तुरी आहे खडकाळ तुरी झाल्या त्या- त्याच्यापेक्षा बी लवकर येणार किती बा। तर जवळपास 1 महिना लवकर येतो काही? हो, 1 महिना। बरं। ॲव्हरेज कसं आहे साधारण यंदा? यंदा ॲव्हरेज बरं वाटलं, अर्ध्या एकरमध्ये 6 गोण्या झाल्या त्या। 6। हा. तर साधारण खर्च किती आला आपलं? म्हणजे स्पेशल तूर लावली होती का काही स्पेशल पाटे होती? नाही, स्पेशल तूर। बरं बरं। खर्च किती येतो साधारण तुरीला? खर्चच नाही त्याला, लावलं नुसतं बियाचाच खर्च आहे। बरं बरं। हां, तर मग कसं वाटतं तुम्हाला तूर पीक आहे? तूर पीक 1 नंबर आहे, दुसऱ्या याच्यापेक्षा तर बरं आहे। बरं, चालतं। या ठिकाणी थोडक्यात जे शेतकरी बांधव येईल होते आपण त्यांच्याकडून बी या ठिकाणी जाणून घेतले की तुरीचं पीक कसं आहे व काय ॲव्हरेज आलं। या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया। पुढं जर आपलं एखादं वक्कल भेटलं तर त्याचा बी व्हिडिओ आपण यामध्ये ॲड करूया। धन्यवाद। 1 रुपया 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 अति सेठ 1 रुपया 1 रुपया 1 रुपया संतोष सेठ 1 रुपया 1 रुपया 1 रुपया अरे 8600 1 रुपया 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 बोलना है 1 रुपया माल चांगला है 1 रुपया 1 रुपया 8600 1 रुपया 1 रुपया 1 रुपया ओ राजे 1 रुपया या ना सर ना उसको बोल रहा है 8600 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 8600 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 8600 1 रुपया 1 रुपया चला मुन्ना सेठ 8600 1 रुपया 1 रुपया 1 रुपया 8.5 बोली 11 12 25 26
50 51 86 51 51 51 51 51 51 51 51 86 51 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 86 51 51 51 9 51 51 ईश्वर 51 हा 51 तीन बार मला या ठिकाणी एका शेतकरी बांधवाची नवीन तूर येईल होती कृषी उत्पन्न बाजार समिती जालनामध्ये. तिची बीडद्वारे खरेदी झाली आहे. प्रत्यक्ष आपण जाणून घेतलं या ठिकाणी बीडद्वारे तुरीचा बाजारभाव. जे शेतकरी बांधव असन त्यांच्याकडून बी आपण जाणून घेऊया की नवीन तुरीची लागवड कधी केली ती, कोणतं वाण तुम्ही लावलं होतं, तसंच काय ॲव्हरेज मिळालं त्यांना. या आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती जालन्यामध्ये पहिलाच माल आहे नवीन. थोडक्यात आपण पुढे जाणून घेऊया शेतकरी बांधव जर येईल असेल त्यांच्याकडून तर. या ठिकाणी आपण नुकतंच बीडद्वारे जाणून घेतला जो नवीन लाल तूर आहे मार्केटमध्ये येईल आहे आपली कृषी उत्पन्न बाजार समिती जालनामध्ये. या ठिकाणी आडत दुकान नंबर 16 जे कृष्ण ट्रेडिंग कंपनी त्यांचे मालक आहे. त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया की दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा, आपला परिचय द्या. ईश्वर संतुग्राफ सुसर. बरं, आपलं दुकान जय श्रीकृष्ण ट्रेडिंग कंपनी. बरं, ही आपली तूर आली ही कोणत्या कोणत्या गावची शेतकरी बांधवाची होती? हे मंगरुळचे मग करमाळ. बरं बरं, तर किती गोणे आले आज मार्केटमध्ये? हे 9 वन आहे. 8651 रुपये ऐकलं. बरं बरं, आज जे आपण बीडद्वारे बी हिचा बाजार जाणून घेतला. जे दुकानाचे मालक आहे श्रीकृष्ण ट्रेडिंग कंपनी त्यांच्या मालकाकडून आपण या ठिकाणी जाणून घेतलं की काय बाजार व्हावा लागला. या ठिकाणी आता नुकतीच तूर यायला सुरुवात झाली आहे, म्हणजे पहिलाच मुहूर्तावरीची बीडद्वारे खरेदी झाली आहे. या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेतला जी तूर आहे तिचा बाजारभाव. तिला 8651 रुपये बाजारभाव लागला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.